नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात की आता जानकी ही घराचं कुलूप लावते आणि बाहेर जायला निघते. तेव्हा मात्र आता अचानक तिच्या मागे शर्वरी येऊन उभी राहते. तेव्हा जानकी वळून पाहते तर शर्वरी. तेव्हा शर्वरीला बघून जानकीला खूपच आनंद होतो. तेव्हा लगेच जानकी विचारते की शर्वरी वंश तुम्ही आणि खरंच इथे आम्हाला भेटायला आलात का? तेव्हा शर्वरी म्हणते की हो हो वहिनी, अगं इथून मी जात होते आणि समोरच तुझं घर दिसलं, मग असं वाटलं की भेटावं तुला म्हणून आले. तेव्हा जानकी म्हणते की बरं झालं आलं तुम्ही. आणि जानकी परत घाईने कुलूप उघडते, दरवाजा उघडते. तेव्हा शर्वरी विचारते की वहिनी अगं तू बाहेर कुठे जात होती का? कारण आता जे काही तिने नानांसाठी पिठलं आणि भाकरी बनवलेले असतं ते नानांना नेऊन द्यायचं असतं. जानकी म्हणते की हो हो बाहेरच जात होते, इथेच जवळ बाहेर मी कामासाठी जात होते, परंतु काही हरकत नाही, तुम्ही इतक्या दिवसातून आला त्यामुळे नाही, मी नंतर त्या कामासाठी जाईल, पण तुम्ही अगोदर आतमध्ये या. कारण आता शर्वरी आल्यानंतर जानकीला खरंच इतका आनंद होतो. नात्यांची किंमत काय असते हे आपल्या जानकीला माहिती असतं. हातातील काम सोडून सुद्धा आपली जानकी लगेच शर्वरी वंशला आतमध्ये अगदी प्रेमाने बोलावते. तेव्हा आता जानकी शर्वरीच्या हाताला धरते आणि शर्वरी वंश आहो या आतमध्ये. ते सुद्धा नाहीत, ऋषिकेश सुद्धा बाहेर गेलेले आहेत, ते सुद्धा येण्यासाठी 10-15 मिनिटं लागतील. आणि ओवी सुद्धा घरात नाही, ती सुद्धा तिच्या मैत्रिणीला भेटायला गेलेली आहे, त्यामुळे घरात कोणीच नाही. या तुम्ही काही काळजी करू नका. कारण शर्वरी आतमध्ये डोकावून पाहत असते आणि ती जानकीला म्हणते की जानकी वहिनी अगं तू सुद्धा बाहेर जात होतीस ना? तेव्हा जानकी म्हणते की हो मी 10-15 मिनिटांनी जाईल, परंतु तुम्ही आतमध्ये या ना प्लीज. शर्वरी वंश आहो आतमध्ये या. तर शर्वरी म्हणत असते की अगं वहिनी मी तुला काय म्हणते, कारण आता ऐश्वर्याकडून तिला काही जे पैसे घ्यायचे असते आणि त्या ज्या बदल्यात ऐश्वर्याने तिला जे काही काम सांगितलेलं असतं, म्हणून शर्वरी त्यासाठी आता या घरात आलेली असते. म्हणून ती जानकीला म्हणत असते की जानकी तू सुद्धा जाऊन ए वहिनी, एकदा काम झाल्यानंतर मस्त बसूयात, गप्पा मारूयात, जा तोपर्यंत तू जाऊन ये. आणि चालेल ना मी घरामध्ये एकटी असं बसलेली. तेव्हा आता जानकी म्हणते की शर्वरी वंश अहो असं का बोलतात? चालेल असं काय विचारतात, तुमचंच घर आहे, हक्काने तुम्ही कधीही येथे थांबू शकतात, राहू शकतात. त्यावर आता जानकी म्हणते की शर्वरी वंश खरंच खूप छान वाटलं, तुम्ही सर्व जे काही घडलं होतं ते मागे ठेवलं आणि मी यांच्या वाढदिवसाचा इतका मोठा घाट घातला होता आणि त्यावेळेस तुम्ही खरंच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलात आणि आज सुद्धा येथे आलात. खरंच मला इतकं छान वाटलं, इतकं बरं वाटलं ना. तेव्हा आता शर्वरी म्हणते की जा पटकनी, अगं वहिनी आता टाइमपास करू नको, तुझं काम आहे ते करून ये. तेव्हा आता जानकीला खूप आनंद होतो. जानकी म्हणते की खरंच शर्वरी वंश, खरंच आपण असेच परत एकत्र सर्वजण येऊयात, ते पण लवकरच, एवढीच माझी इच्छा आहे, असं जानकी म्हणून लगेच आता शर्वरीला चक्क मिठी मारते. कारण जानकीला माहिती नसतं की शर्वरी आता इथे कोणत्या उद्देशाने आले. जरी इतकं प्रेमाने ती बोलत असली तरी सुद्धा ती ऐश्वर्याच्या ऐकण्यावरून येथे आलेली असते. तेव्हा आता जानकीने तिला मिठी मारल्यानंतर ती थोडीशी अशी दबते. जानकीला तर खूपच आनंद होतो. त्यानंतर मात्र इकडे जे काही ऐश्वर्याने नूडल्स बनवलेले असतात, तर आता सारंग आजी खायला बसलेले असतात. सारंग आवाज देत असतो की ऐश्वर्या अहो नूडल्स बनवलेत ना, मग आणा ना लवकर. ऐश्वर्या म्हणते की हो हो. तेव्हा ऐश्वर्या आता ते नूडल्स जे काही तिने बनवलेले असतात तर ते वाढायला घेऊन येते. तेव्हा सारंग म्हणतो की काय ऐश्वर्या हे नूडल्स आहेत ना? हे खरंच, अरे वा काय नूडल्स, काय डेकोरेशन बनवलं, खरंच खूपच छान, मी वाढतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही सारंग तुम्ही खाली बसा, मी तुम्हाला दोघांना वाढते. आणि तेवढ्यात आता तेथे सौमित्रा आणि अवंतिका येतात आणि हे बघून तर ते अगदी तोंडाला हातच लावतात. तेव्हा आता आजी विचारते की काय ग हे कसलं लोणचं आहे? तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की नाही ते लोणचं नाही आजी, ते सॉस आहे. अवंतिका आणि सौमित्रा आता बघतच उभे असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो हो आजी इटालियन सॉस. सारंग म्हणतो की हो आजी बघ इटालियन सॉस. आजी म्हणते की हो ना थोडासा करवटच आहे. तर सारंग म्हणतो की कधी तू खाल्ला नसन, खा. तेव्हा आता आजी म्हणते गोड आहे पण छान बनवला. हा मात्र आता सौमित्रा हळूच अवंतिकाला म्हणतो की अगं स्वादचं माहिती नाही, परंतु हे खाल्ल्यानंतर मात्र यांचा श्वास नक्की
अडकेल. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वा वा सौमी, आणि अवंतिका म्हणते की अरे नूडल्स हिला बनले असतील का. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की 100% मला खात्री आहे. तर अवंतिका म्हणते की हो हो, अरे ते दिसायला कसे असले बाहेरून, परंतु आतमधून ते नक्की ऐश्वर्याच्या स्वभावासारखेच असतील, कच्चे, खारट आणि बेचव. तेव्हा मात्र आता लगेच आजी म्हणते की सौमित्र अरे तू सुद्धा खा ना, अरे खायला लागला तर खातच राहशील. आता मात्र आजी इतकी अगदी एकटी खुश झालेली असते की तिला असं होतं की कधी मी नूडल्स खाईन, परंतु सारंग म्हणतो की हो हो. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं आजी तू खा, आम्हाला नकोय. तेव्हा आजी म्हणते की हो ना, मी तर खाणारच आहे, कारण ते माझ्या गुंडीने बनवलेत. आणि सारंग अरे खा खा लवकर खा, किती छान असा सुगंध येतोय. तेव्हा सारंग तर अगदी वासानेच अगदी टम असा खुश होतो. तेव्हा मात्र आता आजी म्हणते की 1, तर सारंग म्हणतो की 2, आणि लगेच नूडल्स खातात. परंतु आजी तर खाता खाता तोंड तर तेच थांबून ठेवते, म्हणजे अगदी दाबते. आणि सारंग जेव्हा 1 घास खातो तेव्हा सारंग तर अगदी तोंड दाबतच आजीकडे पाहायला सुरुवात करतो, आणि कोणीही नूडल्स खायला तयार नसतात. तेव्हा मात्र आता अवंतिका आणि सौमित्र लगेच त्यांच्याकडे अगदी आश्चर्याने पाहत असतात, आणि त्यांचं ते तोंड बघून त्यांना हसायला सुद्धा खूप येतं. आणि ऐश्वर्याला असं वाटत असतं की खरंच माझे नूडल्स खूप छान झाले असतील, आणि आता हे दोघेही माझं तोंड भरून कौतुक करतील. परंतु आता मात्र ह्या ऐश्वर्याने असे काही नूडल्स बनवलेले असतात की तोंडात सुद्धा टाकण्यासाठी अगदी बेचव असतात. त्यानंतर आता इकडे जानकीला इतका आनंद होतो, ती लगेच शर्वरीला मिठी मारते आणि या आतमध्ये तुमच्या दादा वहिनीचं घर कसं आहे ते तरी बघा, थांबा मी तुमच्यासाठी चहा कॉफी वगैरे काहीतरी बनवते, पाणी घेऊन येते. तेव्हा शर्वरी आता जानकीच्या हाताला धरते आणि वहिनी हे बघ, मला जे काही लागेल मी ते घेईल, आणि तू पहिली जाऊ नये, दादा आल्यानंतर सगळी वाट लागेल, त्यामुळे जा बरं तू अगोदर. जानकी म्हणते की हो हो. कुलूप ती आता शर्वरीच्या हातात देते, आणि तुम्हाला जर काही खायचं असेल तर डब्यामध्ये ठेवलेलं आहे, तेव्हा तुम्ही खाऊन घ्या, तोपर्यंत मी लगेच जाऊन येते. म्हणून जानकी लगेच ती डब्याची पिशवी घेते. जानकी निघून गेल्यानंतर मात्र आता शर्वरी म्हणते की हीच ती संधी आहे की ऐश्वर्याने जे मला काम सांगितलेले आहे ते करता येईल. तेव्हा आता जे काही काम तिला सांगितलेलं असतं की ती फाईल चोरायची म्हणून आता लगेच शर्वरी आता ऐश्वर्याला जे काही तिने सांगितलेले असते ते आठवते. शर्वरी ऐश्वर्याला विचारत असते की काय काम आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की शर्वरी वंश, ऋषिकेश दादाने कमीपणा दाखवण्यासाठी आपल्या कंपनीला विरोधात एक कंपनी उघडली, आणि आपल्याच विरोधात जाऊन आपल्यालाच ते टफाईट द्यायला निघाले, आणि यावर्षी कोणत्याही एकाच कंपनीला टेंडर मिळणार आहे, आणि त्यांचीही आणि आपली ही लिस्ट त्या एकाच फाईल मध्ये त्यांच्याकडे आहे, आणि उद्या त्याचं ऑप्शन आहे. मला पूर्ण खात्री आहे की जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांनी नक्कीच एखादी कॉस्ट तयार करून ठेवली असेल, आणि त्याची ती फाईल त्यांनी रेडी सुद्धा केली असेल. तेव्हा आता शर्वरी विचारते की या सगळ्यामध्ये मला काय करायचं. तर ऐश्वर्या म्हणते की एकदम असं सिंपल आहे. ऐश्वर्या सांगू लागते की त्यांनी जी काही कॉस्ट काढलेली आहे त्याची माहिती काढायची आणि ती येऊन मला सांगायची. तेव्हा आता शर्वरी म्हणते की असं कसं सांगणार आहे, आणि वहिनी थोडंच मला सांगणार आहे का ते त्यांनी काय ठरवलं ते. ऐश्वर्या लगेच डोक्याला हात लावते. अहो शरुताई, तुम्ही जानकी वहिनीला काही विचारायचं नाही, तुम्हाला फक्त त्या घरामध्ये जायचं, त्या फाईलचे जे काही फोटोज आहे ते सर्व फोटो काढायचे आणि ते फोटो फक्त मला द्यायचे, बाकी काही नाही. इतकं सिंपल आहे. तेव्हा मात्र आता शर्वरी लगेच तटकन उठते. अगं ऐश्वर्या काय बोलते, सिंपल? अगं हे तर खूप असं कठीण आहे, महाकठीण. मी स्वतःच्याच दादा वहिनीला कसं फसवणार. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या डोक्याला हात लावून खरंच काय किड आहे असं मनाशी म्हणते, आणि परत आता शर्वरीला म्हणते की शर्वरी ताई, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही सारखं त्यांच्याच विचार करतात की काय. त्यांनी या घराला काय दिलं याचा तुम्ही एकदा विचार करा. अहो त्या जानकी वहिनीमुळं आपले नाना हे घरात बेडवर खेळतात, ऋषिकेश दादामुळे आपल्या आईला उठबसचा त्रास होत असतो, बिचारी ती माऊली किती रोज दुःखी असते, आणि त्या ऋषिकेश जानकीमुळं आपल्या सौमित्र आणि सारंगमध्ये किती असे वादाचे भांडणं होतात, चक्क मारामारी त्यांच्या दोघांमध्ये झाली. तुम्ही तर होतात ना, तुम्ही तर स्वतःच्या डोळ्यांनी सुद्धा पाहिलं, आणि त्या धक्काबुक्कीत आईला सुद्धा लागलं, खाली पडली, तिच्या डोक्याला लागले. हो, तुम्ही तर तुमच्या डोळ्यांनी पाहिलं. त्या जानकी बहिणीमुळे तुम्ही एकमेकांचे जे काही भावंड होते, अगदी सख्खे भावंडासारखे एकमेकांशी राहत होते, तर ते भावंड आता एकमेकात राहिले नाही. हे झालं केवळ त्या जानकी बहिणीमुळे, आणि जाताना त्या या घराचं घरपण सुद्धा घेऊन गेल्यात, तो आनंद सुद्धा त्या घेऊन गेल्यात. आणि खरंच शरुताई, आपलं हे घर त्या आनंदासाठी तरसतंय, आणि हा जो काही आपल्या घराचा आनंद आहे तर ती दोन माणसं म्हणजे ती जानकी आणि ऋषिकेश आपल्या
घराला पुन्हा नाही मिळून देणार. तेव्हा आता शर्वरीच्या डोळ्यात पाणी येत असतं. आणि हे बघा, हे टेंडर जर आता ती लोक जिंकले तर आपल्या सुमित्रा एंटरप्राइज कंपनीला मातीत मिळवतील, धुळीस मिळवतील. तुम्हाला हे हवं आहे का? शर्वरी म्हणते की नाही नाही. तर ऐश्वर्या म्हणते की मग झाले ना, मी जे सांगते तुम्हाला ते पटले असेल, मग चला आपण सुद्धा जसेच तसेच उत्तर द्यायचे आणि आपण सुद्धा आता जे करता येईल ते करत राहायचे आणि आपल्या कंपनीला आपण वाचवायचे. भलेही त्यांचे दिवस बदलले असतील, हवा त्यांच्या दिशेने वाहते, परंतु आता मात्र नाही. ठीक आहे, चला तरुताई आहोत, तुम्ही त्या हवेची दिशा बदलू शकतात. शर्वरी म्हणते की मी. तर ऐश्वर्या म्हणते की हो तुम्ही ते नक्की करू शकतात आणि तुम्हाला पैसे हवे आहेत ना, ते पैसे मी तुम्हाला देईल. म्हणजे तुमचे दिवस मी बदलवते. इतके पैसे तुम्हाला हवे आहेत तितके पैसे मी तुम्हाला देईल. अहो खरंच मी तुमची मदत करेल. तेव्हा शर्वरी म्हणते की खरंच. तर ऐश्वर्या म्हणते की हो खरंच. हो खरंच काय, मी तुमची मदत करणारच आहे. आणि जर पण तुम्हाला पैसे हवे असतील, माझं एक काम तुम्हाला करावं लागेल. तेव्हा आता शर्वरी विचारत पडते. ऐश्वर्या पुन्हा विचारते की कराल ना, माझं हे काम तुम्ही कराल ना? आता शर्वरी पैशासाठी ते काम करण्याचं ठरवते आणि त्यासाठी आता ती जानकीच्या घरी आलेली असते. आणि आता त्या फाईल कुठे ठेवलेल्या आहेत म्हणून सर्वत्र टेबलमध्ये घरभर त्या फाईल आता शोधायला सुरुवात करते. सर्वत्र ती फाईल अगदी घाबरतच शोधत असते. त्यानंतर मात्र आता इकडे सारंग आणि आजी हे नूडल्स खातात. तर ऐश्वर्या विचारते की काय आजी, कसे वाटले तुम्हाला हे नूडल्स? चांगले तर आहे ना? तर आजी म्हणते की हो चांगले आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो ना आजी, अगं घे ना, एकदा खाल्ले का खातच राशील, घे. तर ऐश्वर्या म्हणते की हो मी वाढते ना. मात्र आता आजी कस्तरी तेथून कटवायचं असतं तिला आणि ती मुद्दा म्हणत असते की अगं ऐश्वर्या, माझ्या औषधाच्या गोळ्या ह्या खोलीतच राहिल्यात, थांब मी घेऊन येते आणि नंतर खाते. सौमित्र म्हणतो की आजी अगं थांब, तू तेथेच थांब, नूडल्स खात राहा, मी घेऊन येतो गोळ्या. आजी म्हणते की अरे त्या गोळ्या हे त्या जेवणाच्या अगोदर घ्यायच्या असतात, थांब मीच उठते आणि घेऊन येते माझ्या गोळ्या. तेव्हा आता अवंतिका म्हणते की आजी, अहो आजी, असं खाताना उठायचं नसतं. मला एवढे ते नूडल्स आवडले, मग संपवा ना, ते संपवा. अहो गोळ्यांचं काय, गोळ्या तर नंतर घेता येतील. परंतु आजीला तर कसतरी आता तेथून बाहेर पडायचं असतं. आजी म्हणते की नको ते, आणि सारंगला म्हणते की तू खा, ते संपव, मी आलेच. आजी लगेच आता वर निघलेली असते. तर सौमित्र म्हणतो की आजी, आमचं सुद्धा वर काम आहे, आम्ही सुद्धा वरती चाललो. आणि सारंगला असं अंगठ्याने ठेंगा दाखवत आता लगेच सौमित्र सुद्धा आतमध्ये जातो. सारंग तर तोंड वाकडे करतो. आता सारंग तोंड वाकडे करतो. तर ऐश्वर्या म्हणते की काय हो सारंग, तुम्हाला इतके नूडल्स आवडलेच? कधीपासून तुम्ही चमचा असा हातात धरून आहात? खरंच इतके तुम्हाला आवडले? सारंग आता ऐश्वर्याच्या समोर हो करत असतो, परंतु मनातून मात्र आता त्याला सुद्धा हे नूडल्स खायचे नसतात. तो मनात म्हणतो की अरे देवा, किती खारट, किती तिखट आणि किती कच्चे आहेत हे नूडल्स, आणि तोंड वाकडे करतो. अवंतिका आणि सौमित्र आता वर जातात आणि तेथून मात्र आता सारंगची गंमत पाहत असतात. तेव्हा सारंग मनात म्हणतो की ऐश्वर्याला सुद्धा मी आता हे सांगू शकत नाही आणि हे नूडल्स सुद्धा आता खाऊ शकत नाही. अरे देवा, आता काय करू? ही आजी सुद्धा आता मला एकट्याला सोडून पळून गेली, आता काय करू? आणि तेवढ्यात ऐश्वर्याच्या मोबाईलवर कॉल येतो. मात्र आता हिच्या डॅडाचा फोन असतो आणि ती लगेच आता म्हणते की डॅडा, हॅलो, तुम्ही? खरंच आज? आणि ती गप्पा मारायला सुरुवात करतेच. परंतु तेवढ्यात मात्र सारंग खटाखटा पाणी प्यायला घेतो. तर ऐश्वर्या फोनवर बोलत असते की अहो डॅडा, तुमच्या मुलीने आज एक खूप मोठी अशी कमाल केली. म्हणजे तुमच्या मुलीने आज इतके छान असे नूडल्स बनवले आणि आजी आणि सारंग त्या दोघांना इतके ते नूडल्स आवडले. सारंग तर अगदी लॉस्ट झाले होते खाऊन. मात्र आता सारंग जे काही त्याच्या ताटातील नूडल्स आहेत तर तो मुद्दाम दुसऱ्या प्लेटमध्ये टाकायला सुरुवात करतो. परंतु आता तेवढ्यात ऐश्वर्याचं लक्ष जातं. तर सारंग मुद्दा म्हणतो की नाही ऐश्वर्या, अजून खाण्यासाठी नूडल्स मी घेत होतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग थांबा, मी वाढते तुम्हाला. सारंग म्हणतो की नाही मी घेतो. तर सौमित्र आणि अवंतिका मस्त अगदी हसत हे सर्व बघत असतात. सारंग म्हणत असतो की तुम्ही बोला फोनवर, मी घेतो माझ्या हाताने नूडल्स. तेव्हा ऐश्वर्या लगेच फोनवर बोलायला परत तिकडे तोंड करते आणि अहो त्यांना इतके नूडल्स आवडले तर ते परत स्वतःच्या हाताने खायला घेत होते. तेव्हा आता सारंग इकडे तोंड वाकडं करून पूर्णपणे असा
दमछाक झालेला असतो की काय करू आणि आता ह्या नूडल्समधून कसा मी बाहेर पडू, कसा मी त्याच्यापासून सुटका करून घेऊ. आणि ऐश्वर्या म्हणत असते की अहो डॅडा, मम्माला सांगा की आज काही करू नको, मी तुमच्यासाठी सुद्धा हे नूडल्स घेऊन येते आणि आज मटन चिकन वगैरे काही करू नका, मस्त बेत आहे इटालियन्स नूडल्स, ओके. तेव्हा आता ती लगेच फोन ठेवते. तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो तुम्हाला नूडल्स त्यांना पाठवायचे आहे ना, मग हे सगळे काही नूडल्स तुम्ही त्यांना पाठवून द्या. म्हणून ते सर्व काही नूडल्स ऐश्वर्याकडे देतो आणि अहो माझ्या ताटातील सुद्धा त्यांना द्या, घ्या. तेव्हा सौमित्रा आणि अवंतिका यांना खूप हसायला येत असतं. सारंग म्हणतो की अहो तसं नाही, आईला सुद्धा म्हणा की खा म्हणून, कारण सगळं काही तिकडे जाऊन द्या, माझ्या ताटातील सुद्धा. ऐश्वर्या खुश होते आणि सारंग खरंच सो क्यूट, किती काळजी करतात ओ तुम्ही सगळ्यांसाठी खरंच. आणि डोंट वरी, तुम्ही काही काळजी करू नका, मी माझ्या डॅडासाठी आणि तिकडे मम्मासाठी आणखीन काही नूडल्स काढून ठेवलेले आहेत आणि हे जे काही नूडल्स आहेत ना ते सर्व काही तुम्ही एकटे संपवा, सर्व तुमच्यासाठी आहे. तेव्हा सारंग म्हणतो की काय, आणि सारंग तर आता पूर्णपणे टेन्शनमध्ये येऊन डोक्याला हात लावतो की कसे कसे आता मी इतके हे तिखट खारट नूडल्स संपवणार. आणि मुद्दाम थोडासा हसतो. हो का ऐश्वर्या? तर ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला आवडले ना, मग खा तुम्ही. सारंग म्हणतो की हो हो खातो. हा कसबसे तोंड वाकडे करून आता हो नूडल्स खायला परत सुरुवात करतो. आणि अवंतिका आणि सारंग सौमित्र मात्र अगदी खुश होऊन त्याला अगदी टाटा बाय बाय करत असतात. तेव्हा अगदी तोंड करून तो वाकडं करून त्या दोघांकडे पाहत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे अवंतिका बाहेर येते, कारण जानकी बहिणी ते पिठलं भाकरी आहे ते बनवलेले डब्बे घेऊनच येत असते. मात्र आता अवंतिका तेथे उभी असते, तर जानकी तिला आवाज देते की अवंतिका. तेव्हा आता लगेच अवंतिका त्या पिशव्या घेते आणि वहिनी काय हो, तुम्हाला फक्त नानांसाठी पिठलं भाकरी बनवण्यासाठी सांगितलं होतं आणि तुम्ही इतकं का पाठवलं. तेव्हा जानकी म्हणते की अवंतिका, अगं हे शेंगाचं पिठलं आहे, शेवग्याच्या शेंगांचं, आणि बाकीचे रंधेवे खाणार नाही असं तुला वाटतं का? अगं सर्वांना हे पिठलं खूप आवडतं आणि हे बघ मला तर शंकाच आहे की हे पुरतं की नाही. परत ते जाऊन दे आता अवंतिका, हे धर मी निघते आता. तेव्हा अवंतिका म्हणते की अहो वहिनी निघते काय निघते, चला आतमध्ये चला बरं. तेव्हा जानकी म्हणते की अगं अवंतिका, मागच्या वेळेस काय झालं होतं हे विसरलीस का? हो आतमध्ये मी नाही येत. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी अहो घरामध्ये कोणी नाही, प्लीज चला. ऐश्वर्या सुद्धा आता आणि सारंग सर्वजण बाहेर गेलेले आहेत, आई सुद्धा त्या मंदिरात गेलेल्या आहे, त्यामुळे चला. फक्त नाना घरात एकटे आहेत आणि आम्ही दोघे जण, चला बरं आतमध्ये बिंदास्तपणे चला. तर लगेच जानकी म्हणते की काय बिंदास काय? अगं अवंतिका तुझ्यासारखं मला नाही होता येणार. अगं अवंतिका पुन्हा मला विवाद नकोय ग, आणि माझ्यामुळे परत कोणी दुखावले जाईल ते सुद्धा मला नकोय. म्हणून जानकी आत येण्यासाठी तयार नसते. तेव्हा अवंतिका ऐकायला तयार नसते. अवंतिका म्हणते की वहिनी अहो तुम्ही नानांसाठी इतक्या प्रेमाने हे पिठलं तयार करून आणलं, प्लीज तुम्ही तुमच्या हाताने त्यांना भरवा, नक्की त्यांना खरंच आणखीन खूप काही आवडेल. त्यामुळे प्लीज नानांसाठी तरी तुम्ही आतमध्ये चला, प्लीज वहिनी नाही म्हणू नका, चला प्लीज आतमध्ये. तेव्हा आता जानकी आतमध्ये येण्यासाठी तयार होते आणि आणते इकडे. आणि तू सुद्धा खूप हट्टी आहे खरंच, जर कुणी बघितलं कुणाला कळलं तर. अवंतिका म्हणते की वहिनी अहो काही कळणार नाही, मी आहे ना. आता हाताला धरून अवंतिका ही जानकीला आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर मात्र आता इकडे शर्वरी ज्या कामासाठी आलेली असते, तर ती फाईल ती कपाटामध्ये शोधतेच आणि ती फाईल उचकून आता त्यामध्ये ती फोटो काढणार असते. घाईघाईने तिचं हे काम सुरू असतं, अगदी घाबरत. त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्रा आणि ओवी एकमेकींना भेटतात. तेव्हा आता सौमित्रा आई ही आपल्या ओवीला एक गोष्ट सांगत असते, एका राजाबद्दल आणि त्याच्या मुलाबद्दल गोष्ट सांगत असते की राजाला असं वाटलं की आपल्या मुलाबद्दल काही मुलाशिवाय कुटुंब पूर्ण होत नाही, त्यामुळे लगेच तो जंगलामध्ये गेला आणि आपल्या मुलांना तो अगदी जंगी स्वागत करून वाजत गाजत घरी घेऊन आला. तेव्हा मात्र आता हे सर्व ऐकून ओवीला रडायला येत असतं आणि मुलांनी सुद्धा अगदी राग मनामध्ये ठेवला नाही, ते सुद्धा आपल्या आई आणि बाबांच्या पाया पडले आणि अशा प्रकारे घरामध्ये ते सर्वजण एकत्र आल्यानंतर अगदी आनंद झाला. परंतु ओवी मात्र रडत असते. सुमित्रा म्हणते की हे बघ अशा प्रकारे आनंद झाला, दे बरं टाळी. तेव्हा आता सुमित्राचं लक्ष ओवीकडे जातं, तर ओवी रडत तिला दिसते. तर सुमित्रा म्हणते की ओवी अगं बाळा रडतेच कशाला, हे काही खरं नाही गोष्ट आहे ही. तेव्हा ओवी म्हणते की असं कसं खरं नाही, अगं आजी मला तर असं वाटलं होतं की ही आपलीच गोष्ट आहे आणि आजी ह्या गोष्टीप्रमाणे आपण शेवटी एकत्र तर येऊ ना.
जी ह्या गोष्टीप्रमाणे आपण सर्वजण एकत्र तर येऊ ना. खरंच मी सर्वांना खूप असं मिस करते. तेव्हा आता सुमित्रा लगेच ओवीला जवळ घेते, तिच्या कुशीत घेते आणि म्हणते की बाळा खरंच आपण सुद्धा लवकरच एकत्र येऊ. तोपर्यंत आपण एकमेकांना जे काही भेटतो ना, तर ही भेट मात्र थांबवायची नाही. हा ओवी म्हणते की प्रॉमिस. तर सुमित्रा म्हणते की हो प्रॉमिस आणि एकमेकींच्या हातामध्ये हात देतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की चल आता ह्या गोष्टीच्या नादामध्ये आपल्याला घरी जायचं विसरून जाऊ. चल आता मला तर घरी लवकर जावे लागेल. तेव्हा आता सुमित्राला असं वाटतं की नानांसाठी पिठलं आणि भाकरी बनवायची, मग वेळेतच घरी जायला हवं. तेव्हा आता ओवी म्हणते की आजी गं मला तर तुला सोडून जावं असं वाटतच नाही. सुमित्रा म्हणते की हो मला पण. आणि लगेच ती ओवीला जवळ घेते, कुशीमध्ये घेऊन म्हणते की अगं मला सुद्धा असं वाटतं की ओवीला धरून असंच राहावं आणि तिला छान छान अशा गोष्टी सांगायचे वाटतात. अगदी तिच्याशी बोलत गप्पा करत कायम तुझ्यासोबतच राहावीसे असं वाटतं. त्यावर आता ओवी म्हणते की पण आजी अगं मला हे सर्व काही गोष्टी तू सांगितलं ना, ते आपल्या घरात करायचं, आपल्या आशीर्वाद बंगल्यामध्ये. अगं आजी आपण नक्की एकत्र तर येऊ ना. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं. सुमित्रा मनात म्हणते की जे ह्या लहान लेकराला कळतंय ते मला सुद्धा कळतंय, परंतु देवी आई अगं मी काय करू हे खरंच मला नाही सुचत. त्यामुळे आता तूच या सगळ्याची उत्तर दे. म्हणून ती ओवीच्या डोक्यावर हात ठेवते आणि प्रेमाने परत तिला जवळ घेते. त्यानंतर आता नाना हे रूममध्ये एकटेच असतात. जो काही सारंग, सौमित्र, ऋषिकेश आणि शर्वरी या चौघांचा जो काही तो फोटो असतो, तो फोटो अगदी उराशी घेतात आणि खूप असं रडत असतात. आणि तेवढ्यात मात्र रडता रडता आता जानकी तेथे येते आणि जानकीला बघून नानांना इतका आनंद होतो. नानांच्या डोळ्यामध्ये अगदी खळखळ पाणी वाहत असतं. अगदी अगदी डोळे भरून ते आपल्या जानकीकडे पाहतात. जानकी सुद्धा अगदी नानांना अगदी हसून पाहत असते. तिच्या डोळ्यात सुद्धा अगदी आनंद अश्रू येतात. दोघेही खूप रडतात. तर जानकी नानांजवळ येते, तेव्हा नानांच्या पाया पडते, त्यांचा आशीर्वाद घेते. नाना अगदी खुश झालेले असतात, परंतु डोळ्यातून खळखळ असं पाणी येत असतात. आणि एवढ्यात नाना हा जो काही त्या मुलांचा फोटो आहे तर ते आता कसे विखुरले गेले आणि ते फोटो जानकीच्या हातात देतात. जानकी एकत्रक अगदी त्या फोटोकडे पाहत असते, परंतु सौमित्रा आणि अवंतिका सुद्धा आत येतात आणि त्यांना सुद्धा आता नानांची चाललेली ह्या जीवाची घालमेल ओळखते. आणि ते सुद्धा आता जानकी वहिनी भेटल्या म्हणून नानांना किती आनंद झालात म्हणून सौमित्रा आणि अवंतिका खुश होत असतात. तेव्हा मात्र आता जानकी तो फोटो परत तिथे शोकेशमध्ये ठेवून देते आणि नानांना बघून अगदी खुश होते. नाना सुद्धा अगदी खुश होतात. तर जानकी आपल्या हाताने आपल्या पदराने नानांचं तोंड पुसते, डोळे पुसते, डोळ्यातील ते पाणी पुसते आणि आपल्या हाताने जे काही तिने बनवून आणलेलं असतं पिठलं भाकरी तर ते प्रेमाने भरवते. नानांच्या तोंडाला लागलेलं सुद्धा पुसवत असते. तेव्हा आता ती नानांना विचारते की नाना अगोदर सारखंच झालं ना पिठलं आणि भाकरी. नाना म्हणतात की हो हो अगदी अप्रतिम, म्हणजे असं खुणावतात. जानकी खुशून म्हणते की नाना हो तुम्हाला खाताने असं खरंच मला किती समाधान मिळतं माहिती नाही. आणि खरं सांगू की नाना तिकडे ओवी आणि आई गुपचूप लपून छपून भेटतात आणि येथे मात्र आपण असे भेटतो. त्यामुळे खरंच अशीच सर्व काही माणसं लवकरात लवकर एकत्र यावी एवढंच मला वाटतं. आता सौमित्र म्हणतो की वहिनी लवकरच ते दिवस येतील, तो दिवस येईल की ज्या दिवशी आपण सर्वजण एकत्र तुझ्या हातचं ते पिठलं आणि भाकरी खात राहू, ते पण एकत्र. तेव्हा जानकी ही नानांना भरवत म्हणते की तोपर्यंत असेही योगायोग व्हायला हवे, हो की नाही नाना. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी मला सुद्धा वाटलं होतं की अगोदर हा योगायोग आहे, परंतु खरंच हा योगायोग नाही. त्यावर तर जानकी विचारते की म्हणजे काय. तर सौमित्र म्हणतो की हे बघ आज नानांना पिठलं खाण्याची इच्छा झाली. नेमकं आज आईला बाहेर जायचं होतं आणि गुलाबला सुद्धा आज सुट्टी आहे आणि जर आम्ही दोघं मिळून पिठलं बनवणार होतो आणि कधी नव्हे ती नसणारी ऐश्वर्या किचनमध्ये होती, त्यामुळे आम्हाला दोघांना सुद्धा ते पिठलं नाही बनवता आलं. देवाने ठरवून ही मात आणली, कारण देवाला माहिती होतं की ह्या अडचणीवर मात करणारी आमची जानकी वहिनी तिला या घरात आणायचं होतं, म्हणून देवाने मुद्दाम हे सर्व ठरवून केलं. देवाचीच इच्छा होती की नानांना तुझ्या हातचं पिठलं खायला मिळावं. तेव्हा आता अवंतिका सुद्धा खुशून म्हणते की हो ना सौमी, अरे याचा तर मी विचारच केला नव्हता. बरं ऐक ना, अरे तू दार व्यवस्थित नीट लॉक केलं ना. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो हो मी दरवाजा सुद्धा लावला, लॉक सुद्धा व्यवस्थित केला आणि बाहेरच्या दरवाजाला मी कुलूप सुद्धा लावलं. तर कुलूप म्हटल्यानंतर मात्र नानांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो. कुलूप म्हटल्यानंतर नाना लगेच आता जेवायचं बंद करतात. जानकी म्हणत असते की नाना अहो खा, इतक्यात कसं तुमचं पोट भरलं. परंतु नानांना आता कुलूप म्हटल्यानंतर नानांना ते जे काही ऋषिकेशच्या हातामध्ये कडं आहे आणि जे ते देवघराचं लॉकर आहे सर्व काही त्यांना आठवतं आणि लगेच ते खायला काही तयार
तयार नसतात. नाना कुलूप कुलूप असे करत असतात, हातवारे खुणावत असतात, परंतु यांना कुणालाही काही कळत नसतं. जानकी म्हणते की नाना काय झालं, अहो पाणी पाणी लागते का तुम्हाला? तेव्हा नाना नाही नाही करत असते. तेव्हा मात्र आता जानकी पाणी प्यायला देते, परंतु नाना पाणी सुद्धा प्यायला तयार नसतात. नाही नाही आणि कुलूप कुलूप असं ते करत असतात, हातवारे खुणवून सांगत असतात. तेव्हा सौमित्र म्हणतो की नानांना नक्की काहीतरी सांगायचं, आपल्याला काहीतरी सांगण्याचा ते प्रयत्न करतात. तर जानकी विचारते की नाना अहो काय झालं, कशाबद्दल बोलतात तुम्ही? नाना कुलूप कुलूप करत असतात. तर जानकी म्हणते की नाना अहो आणखीन स्पष्टपणे बोला, खरंच काही कळत नाही की तुम्ही नेमकं काय म्हणतात. तेव्हा मात्र आता नाना कुलूप कुलूप करत असतात. तर जानकी म्हणते की कुलूप. तेव्हा सौमित्र म्हणतो की कुलूप, अहो नाना काय, कुलपाबद्दल नेमकं काय? अवंतिका सुद्धा म्हणते की नाना काय म्हणतात तुम्ही, कुलूप कुलूप कशाचं कुलूप? जानकी म्हणते की नाना अहो काय म्हणतात, जरा स्पष्ट बोला, खरंच काही कळत नाही, नक्की तुम्हाला काय म्हणायचं? त्यावर आता नाना म्हणतात की किल्ली किल्ली. तर जानकी विचारते की किल्ली, अहो नाना नक्की किल्ली, कशाची किल्ली? तेव्हा आता सर्वजण विचार करत असतात. सौमित्र अवंतिका सुद्धा म्हणते की नाना कशाची किल्ली आणि कशाचं कुलूप? जानकी म्हणत असते की हो ना सौमित्र भाऊजी, खरंच मला आता काही असं कळेनासं झालं की नाना काय म्हणायचा प्रयत्न करत असतील. मात्र अवंतिका विचारते की नाना तुमच्या लॉकरच्या कुलपाची किल्ली याविषयी तुम्ही म्हणतात का? तेव्हा मात्र आता नाना म्हणत असतात की नाही नाही ते नाही, तर देवघर देवघर आणि ते कड कड असं नाना खुणावून सांगत असतात, अगदी हातवारे गोल गोल करून. तेव्हा जानकी म्हणते की कड? आता कड म्हटल्यानंतर नाना म्हणतात की हो 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 तेच कड. तेव्हा आता जानकी विचारात पडते की कुलूप किल्ली आणि कड याचा काही संबंध असेल. तेव्हा आता सौमित्र आणि अवंतिका सुद्धा एकमेकांकडे पाहतात आणि विचार करतात. जानकी परत नानांना विचारते की नाना अहो तसं ओळखता येत नाही, नक्की तुम्हाला काय असं म्हणायचा प्रयत्न तुम्ही करता? परंतु नानांना ठसका लागतो. तेव्हा जानकी ही नानांना पाणी पाजते. तर नानाही परत पाणी पिऊन म्हणत असतात, कडाबद्दल सांगायचा विचार करतात म्हणतात, परंतु जानकी म्हणते की नाना राहून द्या बरं, तुम्ही फार ट्रेस घेऊ नका, जाऊन द्या, आपण नंतर बोलूयात, तुम्ही अगोदर खाऊन घ्या. म्हणून जानकी आता पुन्हा त्यांना पिठलं आणि भाकरी भरवायला घेते. त्यानंतर आता नाना हे मनात विचार करतात की मला जे काही म्हणायचं आहे, मला जे म्हणायचं आहे त्याचे अर्थ जानकी तुला कळायला हवे, तेव्हा मला जे सांगायचं त्याचे संकेत जानकीला मिळून दे रे. त्यानंतर आता इकडे शर्वरी ती फाईल शोधतच असते आणि तिला शेवटी ती फाईल त्या कपाटात सापडते आणि लगेच त्याचे जे काही ते डॉक्युमेंट्स आहे त्याचे सर्व फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेत असते. आणि त्याच वेळेस मात्र आता तेथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश म्हणतो की शरू. तेव्हा आता शर्वरी खूपच घाबरते आणि शेवटी ऋषिकेश शर्वरीला रंगेहात पकडतो. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात. धन्यवाद.